अव कोणचे पाहुणे येतात आपल्या घरी? काय करतो पोरगा? विचारलं की नाही? नाही ना, त्या शांताराम भाऊनं काही सांगलं नाही काय करतो पोरगा तर. येऊ दे ना तैले, येऊ दे ना, समजीन ना काय करतो पोरगा तर. अरे भल्या माणसा, मी तुला काय सांगलाय? जो पोरगा सरकारी नोकरीवर असीन त्यालेच बोलत जाय घरी. काय पुरा गाव लोकायले बोलव तू? पुरा गाव लोकायले चहा पास तू का चहा साखर घरची आपली? हाव ना, मी न तर तैले विचारलं पोरगा काय काम करतो ते तर सांगा, पण त्याने काही सांगलं नाही. येऊ दे ना तैले, येऊ दे ना, तैले विचारू ना आपण. जाय रे बापा जाय, तू साधा राहून गेला. लोक किती हुशार आहे, लोक कुठल्या कुठी चालले गेले न तू बारे मुतातच मच्छा मारतू आहे. मीने तुम्हाला काय सांगलाय? पहिले त्या पोराकडच्याचा बायोडाटा मागून घ्यावा. काय करतो पोरगा काय नाही तर पाहून घ्यावा. जर का पोरगा सरकारी नोकरीवर असला तर ठीक, नाही तर कुंडली मिळत नाहीये सांगून देवा. बामणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालून देवा. संतोष, ओ संतोष, आहे का म्हटलं घरी? जाय जाय लवकर, तयारीला लाग, आले ते पाहुणे. राम राम, आले का? या. काय मग, काय नाव आहे पोऱ्याचं? देवामाली. वय नाव नको विचारा ना, सरकारी नोकरी आहे का ते विचारा ना. हाव न, विचारतो न, सबुरीत धर, धीरे धीरे येतो तिच्यावर. बरं, शिक्षण काय झालंय तुमचं? BCA झालाय माझं. माय व 3 अक्षर शिकलाय हात, ते पण उलटे पालटे. बरं, शेती किती आहे तुमच्याकडे? शेती तर काही आहे नाही आपल्याकडे. माय व शेती तर काही आहे नाही. पहिलं पत्ता तर फटमनी मारलं, नोकरी आहे की नाही बापा. शेती कधी असती तर चांगलं असतं. हा कधी मरता पण तर माही मुलगी शेती विकून खाती. शेती तर काही आहे नाही त्याच्या घरी, पण पोऱ्या चांगला आहे म्हटलं. कामाधंद्याचा पोऱ्या आहे, निर्व्यसनी पोऱ्या आहे. पोऱ्या सुपारीचा एक खाण खात नाही, दारूचा एक घोट पेत नाही म्हटलं, निर्व्यसनी पोऱ्या आहे. निर्व्यसनी पोऱ्या आहे मग काय झालं बापा? आम्ही का लोणचं टाकू त्याच? बरं, मग काय काम करता तुम्ही? नोकरी आहे की नाही तुम्हाला? नाही, नोकरी तर काही आहे नाही, पण तयारी चालू आहे. मागच्या वेळेस लागून जाता मी, पण 2 अंक कमी पडले तर काही झालं नाही सिलेक्शन. तयारी चांगली चालू आहे माही. 1-2 वर्षात 100% नोकरीला लागून जाईन मी. माय व हा तर बेरोजगार आहे बापा. का बेरोजगाराले पोरी देऊ मी? घरी पण काही नाही याच्या, घरी पण ठणठण गोपाल आहे पूर्ण. नोकरी तर काही आहे नाही सध्या महाकडे, पण 4 म्हशी आहे. 4 म्हशीवर 1000 रुपये रोज कमवतो मी काटून पिटून. एक नंबर काम आहे त्याचं. 4 म्हशी त्याच्याकडे, 4 म्हशी दुधाच्या आहे त्याच्या. सर्व विकतो तो, दूध, दही, ताक. तुम्ही काहीच पाहा नको, धुंद्या त्याले पोरगी. सरकारी नोकरीवर पण लागीन ना तो, तयारी चालू आहे त्याची. जा रे बापा तू, का महापोरीले शन फेकायला लावतो बापा? सोन्यासारखी पोरगी माही, नका शन फेकीन म्हशीचं. नाही शांताराम भाऊ, हे जमणार नाही. मी माही पोरगी सरकारी नोकरी व्हायलाच देईन. माही पोरगी म्हणते लग्न करीन तर सरकारी नोकरी व्हायसोबतच करीन, नाही तर करणार नाही. नाही ना गोठले, समजा तुम्ही. पोऱ्या चांगला आहे तो, निर्व्यसनी पोऱ्या आहे, मेहनती पोऱ्या आहे. दुंद्या तुम्ही त्याला पोरगी. तुमच्या पोरीले काही झालं तर मला म्हणजा तुम्ही. नोकरी काय आण, नोकरी पण लागीन ना त्याले. निकाल याचा राहिलाय त्याचा. बरं, येऊ द्या ना मग निकाल. लागू द्या ना सरकारी नोकरी. सरकारी नोकरी लागली की करून घेऊ आपण लग्न. नाही ना गोठले, समजा तुम्ही. पोऱ्या चांगला आहे तो, लागीन त्याला नोकरी. तुम्ही विश्वास करा मावर, धुंद्या त्याला पोरगी. नाही पण नोकरी लागली तर 4 म्हशी आहे त्याच्याकडे. सुखात ठेवीन तुमच्या पोरीले. सर्व खायला भेटेन तुमच्या पोरीले. दूध, दही, ताक, पनीर, मठ्ठा, देशी तूप, कढी. नाही ना, तुम्ही समजा ना. माही पोरगी नाही म्हणते. माही पोरगी म्हणते लग्न करीन तर सरकारी नोकरी सोबतच करीन, नाही तर करणार नाही. बरं, नाही तर नाही. मग बायोडाटा तर गुंग्या पोऱ्याचा. तुम्हाला कधी जमलं तर सांग जा आम्हाला. नाही, काही द्या नको बायोडाटा. त्या बायोडाट्यानं पूर्ण कपाट भरलाय आमचं. कपाट खोललं की पूर्ण बायोडाटे अंगावर पडता, धड 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 धड.
नाही ना, तुम्ही गोठले समजा. ह्या पोऱ्यासारखा पोऱ्या तुम्हाला भेटणार नाही न. राहिली गोष्ट नोकरीची, नोकरी ते यायला लागीन ना. नोकरी लागायची गॅरंटी मी घेतो. काय काय बोलले तुम्ही? ह्या पोऱ्यासारखा पोऱ्या कुठे भेटणार नाही. पोराचं काय पडलाय का? जडी मध आहे ना तडी बरोबर माशा भन करता म्हटलं, समजलं ना. सरकारी नोकरी लागल्यावर पहा आता काय होते. शांताराम भाऊ करा ना, गोष्ट करा ना तुम्ही. काय गोष्ट करू? तुले तर हा सांगलं लागीन रे तो नोकरीवर, धुंदे रे त्याले पोरगी. तू ना ऐकलं नाही, तू आता भाव खाईनस ना. हाव ना, गलती झाली महान, गलती झाली ना. पण आता करा ना गोष्ट तुम्ही. काय मग देवा, करतोय ना लग्न? हाव म्हणता हे पोरीवाले. पोरगी काय करते ते सांगा पहिले. पोरगी सरकारी नोकरीवर असीन तेव्हाच करीन मी लग्न. मी लग्न करीन तर सरकारी नोकरीवाई पोर सोबतच करीन, नाही तर मी लग्न करणार नाही. नाही ना देवा, पोरगी चांगली आहे, ते संस्कारी पोरगी आहे, करून घे ना. संस्कारी पोरगी तर मग काय झालं? मी का लोणचं टाकू तिचं? का हो, पहा ना तुमचा पोऱ्या काय म्हणतोय. तुम्ही तर काही बोलताच नाही आहे. मी का बोलू आता सांगा. लेकराच्या पुढे कुठे जावा ते का? त्याची पसंत आहे, तो तशीच पोरगी करीन ना. मी का त्याच्यासोबत जबरदस्ती करू का सांगा तुम्ही. करून घे ना देवा, करून घे ना. गरीबाची पोरगी आहे, संस्कारी पोरगी आहे, करून घे. मी काबा करू गरीबाची पोरगी? संडास तर नाहीये त्याच्या घरी. मी कधी मुक्कामी राहिला त्याच्या घरी तर हा गेले का लोकांच्या वावरात जाऊ? पोरगी कशी पैशावाई पाहिजे आपल्याला. पोरगी कशी पण असली चालते. हाव ना, चष्मा तर काढ तू, चष्मा तर काढ. तू पाहतो कुकड्या आहे ना, बोलतो कुकड्या आहे, ते समजत नाही आम्हाला. तुम्ही आहे तर चष्मा काढला मी नाही तर चष्मा काढत नाही. रात्री झोपताना पण चष्माच घालून झोपतो मी. देवा करून घे ना. पोरगी सुंदर आहे, पोरगीचं शिक्षण व्हायला आहे, BA व्हायला आहे ना. हा मग काय झालं? काय कामाची ते डिग्री? नोकरी पाहिजे. ते डिग्री काही कामाची थोडी आहे. जाय म्हणा, भंगारच्या बारोबार देऊन देते डिग्री. भारी नको भरू न देवा, भारी नको भरू न. का हो, तुम्ही काही समजवा न येले. मी जेव्हा बेरोजगार होता तेव्हा मला कोणी पोरगी दिली का? ज्याच्या घरी खायला नाही आहे तो पण म्हणे नाही मी पोरगी देईन तर सरकारी नोकरी व्हायलाच देईन. मग मी का बा आता गरीबाची पोरगी करू? मी पण सरकारी नोकरी वाईस पाहिन ना. मा करता कशी पोरगी पहा की त्या पोरगीच्या आधी 10-15 एकर वावर आहे न. ते पोरगी 29 आहे. म्हणजे त्या पोरगीच्या बाबाची पुरी प्रॉपर्टी मला भेटीन तशी पोरगी पहा. सर्व चालते मले. पोरगी कशी पण असे, फारकती व्हायला असे, 3 लेकराची माय असे. फक्त ते करोडपती पाहिजे, नाही तर मग सरकारी नोकरीवाली पाहिजे. जाऊ द्या हो, जाऊ द्या. नाही म्हणतोय तर नाही म्हणतोय. तो आपल्याला काही पण बोलीन का? चला. बसली ना बाबू, मिरची बसली ना. मग पोरायले कसं वाटत असेल? पोरायले कसं विचारता तुम्ही? सरकारी नोकरी पाहिजे, बंगला पाहिजे, शेती पाहिजे. पोऱ्या कसा पण चालतो त्याले, फक्त प्रॉपर्टी पाहिजे. बरं जाता आमू, तुझ्या फोन नंबर तर दे. तुझ्या फोन नंबरवर बायोडाटा टाकून देतीन. हे तुले कधी जमलं तर तसं सांगजो. नाही काही टाका नको. मोबाईलची पूर्ण स्टोरेज फुल झाली महा. बायोडाटा आहे ना, जागा नाही तिच्यात. काय मग काय म्हणे तुमची बायको? जिथं मध राहते तिथं बरोबर माशा भन करता नाही. माशा फक्त जिथं मध राहते तिथंच भन करता. सांगून दे जा तुमच्या बायकोले. समजणे वालो को इशारा कॉफी.